हॅलो एव्हरीवन. तर आज होता संडे बरं का, आणि आज संकष्टी पण होते बरं का. आणि माझ्या झाडाला एवढी सारी फुलं लागली होती बरं का. मी लवकर म्हणजे 7:30 वाजता उठले होते. नंतर आंघोळ वगैरे सगळं स्वच्छ, घर वगैरे सगळं स्वच्छ करून झालं. आंघोळ वगैरे केली आणि नंतर मस्तपैकी देवपूजा वगैरे केली बरं का. ते झाल्यानंतर मस्तपैकी चहा ठेवला माझ्यासाठी आणि चहा घेतला बरं का मी. तर आणि प्रारूला पण उठवलं, तिचं आवरलं. तिला आज सुट्टी नव्हती, संडे होता तरी पण, कारण तिचा DTSचा पेपर होता, तो नेमका आजच होता बरं का. त्यांचा पेपर होता 9:30 ते 11:30 होता. मग हे गेले आणि तिला सोडून वगैरे आले. येताना दूध वगैरे आणायचं होतं, ते आणलं होतं. नंतर मग माझी खिचडी वगैरे सगळी तयार करून झाली होती बरं का. 10:30 वाजले होते. आता त्यांनी पण खिचडी वगैरे खाऊन घेतली होती, देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. त्यांनी पण खिचडी खाऊन घेतली आणि मी पण इकडे खाऊन घेतली. आणि माझं काम पण अजून बाकी होतं, पण मला भूक लागली होती म्हणून म्हणलं आधी खाऊनच घ्यावा आणि नंतर काय असेल ते काम करावं. असं अंग थरथर कापल्यासारखं करत होतं, म्हणून मी आधी खाऊनच घेतलं. आणि जसं पण आम्ही कॅमेरा चालू करतो ना, तसं आमचंही कॅमेऱ्यासमोर अशी नाटके चालू होतात बरं का. म्हणजे मला ते असं काही हेच करून देत नाही, दिसूनच देत नाही. तिचं तिचं चाललेलं असतं, मम्मा मम्मा, पिऊ पिऊ, अशी काही पण बडबड बडबड चालू असते बरं का तिची. तर माझ्या बाळाची पण अजून आंघोळ वगैरे व्हायची. तिला नाही घातली मी अजून, आंघोळ घालायची आहे. तर आता हे प्रारू पण आली होती माझी, टाईम झाला होता तिचा, तर ते पण तिला घेऊन आले जाऊन. आणि मस्त आल्यावर मला ती सांगत बसली होती की मम्मा मी हे असं असं लिहिलं, हे ते तसं तसं ड्रॉइंग वगैरे असं असं केलं, खूप छान वाटलं. आणि आल्या आल्या बघा